हरि ओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. 19 मार्च गुरुवारी गुढीपाडवा आहे. म्हणजेच आपल्या मराठी नवीन वर्षाची या दिवशी सुरुवात होते. या दिवशी आपण माता लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केल्यामुळे आपल्या जीवनात खूप फायदा होतो. त्यामुळे जीवनातील सगळ्या अडीअडचणी, समस्या, दुःख दूर होते. गुढीपाडवा हा सण नवचैतन्याचा, सुख समृद्धीचा, ऐश्वर्याचा प्रतीक मानला जातो. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. तर बघा, या दिवशी आपल्याला काही चांगल्या गोष्टी करायच्या आहेत. घरातल्या अशा काही वस्तू आहेत त्या तुम्हाला घराबाहेर काढून टाकायच्या आहेत. कारण जे येणारे वर्ष आहे ते तुम्हाला आनंदाचे, सुख समृद्धीचे जाईल. घरात अशाच काही वस्तू असतात की त्यातून नकारात्मक साठवून ठेवलेली राहते. त्यामुळे आपल्या घरात संकट येतात आणि खूप सेवा करतो पण त्यामध्ये पण यश येत नाही. घरात प्रसन्नता वाटत नाही. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक छोटा मोठा सण किंवा अमावस्या असू द्या, पौर्णिमा असू द्या, चतुर्थी, त्यावेळेला आपले घर स्वच्छ असणे तितकेच महत्त्वाचे आहे. जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे गुढीपाडवा येण्याआधी तुम्हाला काही वस्तू त्या तुम्हाला घराबाहेर काढायच्या आहेत. कारण या वस्तूमुळे घरात दारिद्र्यता येते, त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. गरिबी येते. तर त्या कोणत्या वस्तू आहेत ते बघू. घरातील जाळे जळमट स्वच्छ करायचे आहे. घरात तुटलेली वस्तू ठेवू नये. कारण महिलांना खूप सवय असते की राहू दे, घरात कधीतरी कामात येईल वस्तू म्हणून आपण तिच्या तशीच घरात ठेवून देतो. पण तसे न करता त्यानेच घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते आणि घरात न लागणारे सामान आपण माळ्यावर ठेवून देतो व त्यातील तुम्ही वापरत असेल तर ठेवा, नाही तर कोणाला तरी देऊन टाका. योग्य असेल तर देऊन टाकावे. पण जुने जमत नसेल तर साठवून ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा तयार होते आणि आपल्या घरात संकटे येणे चालू होते. असे न करता घरात तुम्ही कोणाला जर काही योग्य वस्तू असेल तर कामवाले असतात आपल्या, हे त्यांना देऊन टाकले तरी चालतं. बघा, घरात मोजकेच सामान ठेवणे पण चांगले. तुटलेले भंगलेले ठेवू नका. याने घरात क्लेश होतात, भांडणं होतात. रद्दी घरात साचून ठेवू नये. यानंतर जुने कपडे. आजकाल सगळ्यांनाच खूप कपडे असतात. प्रत्येक सणाला, काही कार्यक्रमाला, त्यामुळे घरात आपण कपडे खूप घेतोच. तसे खूप कपडे जमलेले असतात. अगदी आपण ते सुद्धा म्हणजे कोणाला द्यायची आपली इच्छा होत नाही. पण तसे साचून न ठेवता तुम्ही कोणाला तरी देऊ शकता. खराब असेल तर टाकून द्या. पण काही आपल्या हे असं घरात विनाकारण जर घरात गर्दा करून ठेवला तर त्याचीही अडचण आपल्याला होत असते. म्हणून तसे न करता तुम्ही जे कपडे वापरत नाही ते कोणाला तरी गरीबाला देऊन टाका. चांगले नसल्यास टाकून द्या. घरात साचून ठेवल्याने घरात दारिद्र्यता येते. चप्पल, बूट तर सगळ्यांना जास्त प्रमाणात असतात. ह्यानी आपल्याकडे म्हणजे जास्त घरात साचून ठेवल्याने इडापिडा आपल्या घरात येत असते आणि त्यांनी सुद्धा नकारात्मक ऊर्जा घरात तयार होते. आपण जे वापरत आहे तेच घरात ठेवावे, अन्यथा टाकून द्यावे. चांगले असेल तर कोणाला तरी देऊन टाकावे आणि घरात खूप निगेटिव्हिटी वाढते. याचाच आपल्या घरावर खूप वाईट परिणाम होतो. म्हणून घरात तुटलेले चपला, बूट ठेवायची नाही. इलेक्ट्रॉनिक वस्तू पण घरात काही ठेवू नये. घड्याळ, इस्त्री हे कधीही बंद पडलेले घरात ठेवू नका. हे तुम्ही दुरुस्त केले तर चांगलेच, नाही तर ते टाकून द्यावे. घरात ठेवू नका. या गोष्टी खूप आपल्या जीवनावर परिणाम होतो. म्हणून नवीन वर्षाच्या सुरुवातीला ह्या चांगल्या गोष्टीपासून करायची असते. यासाठी हे काम तुम्ही आधीच करून ठेवावे. याने लक्ष्मी माता आपल्यावर कृपा आशीर्वाद प्राप्त होईल. श्री स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.